ठिकाणी मी थांबवतो. यानंतर मी आमचे मार्गदर्शक माझे सभापती दीपक मोदी यांना मी विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटं पुढे यावं आणि आपलं बोलूया. विनंती करतो की साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. तुझं खूप आणि गोड असं अभिनंदन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जरा संपन्न करूया. टाळ्या टाळ्यांचा बदल होऊ द्या. खूप स्कूलच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय उद्योजक त्यांचे सर्व सहकार्य, खरं तर आप्पांची आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची माझी पहिलीच भेट आहे. त्यामुळे मला फारशी नावं सगळ्यांची माहीत आहे. तरी सर्व सन्माननीय सर्व नागरिक, सर्वप्रथम अत्यंत सन्मानानं आम्हाला या ठिकाणी आज ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मला यासोबत 2-4 वेळा भेटून गेलेले आहे की आमचा मागच्या वर्षी कृषी प्रवेश कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला होता. सर्व शेतकऱ्यांना आणि या भागातील सर्व लोकांना अत्यंत दर्जेदार शेतकरी प्रदर्शन, शेती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. अजूनही त्याचं नाव करतील आपण. बाहेरच्या तालुक्यात सुद्धा आपला हा विषय अत्यंत चांगल्या प्रकारे चर्चेला गेला होता. त्याच्या दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आता यशवंत फेस्टिवलचं या ठिकाणी आयोजन करतात. त्या आयोजनाबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पोलीस प्रशासनाला पण ग्वाही देतो. जितकं तुम्हाला आमची मदत लागेल ती 24 तास आम्ही तुम्हाला द्यायला कटिबद्ध आहोत. धन्यवाद. पोलीस स्टेशन पोलीस कर्तव्यदक्ष इंडिया त्यांच्या शुभस्ते या ठिकाणी चित्र काढला जातो. जरा बहुतांशच्या टाळ्यांच्या बदलामध्ये हा बहुतेक दिवसांनी विजेचा सोहळा आपल्या सर्वांच्या सर्वांना सुंदर उपस्थितीला संपवतात. यानंतर मी प्रकाश मुलानी साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभस्ते आदरणीय प्रकाश साहेब अध्यक्ष पोलीस शिक्षण प्रसारण त्यांच्या शुभस्ते या ठिकाणी धन्यवाद. यानंतर सुनील काका चेअरमन वसंत संघ यांच्या शुभहस्ते अशा या मंडळाच्या उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी केला जातो. तो या ठिकाणी संपन्न होता. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो संजय गोंदिल साहेब आपल्या शुभहस्ते या ठिकाणी पेपर वाढवून. यानंतर माननीय अविनाश जाधव जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र संस्था तथा युवा उद्योजक तथा युवा नेते माननीय चंद्रजीत मुतडे साहेबांच्या शुभहस्ते पेपर वाढवला जातात. यानंतर मी विनंती करेन आदरणीय सागरभाऊ सुद्धा आपल्या शुभहस्ते वाढवला जातं. युवा सामाजिक कार्य विनंती करतोय तलुक पंचायत समितीचे राजवीर गोंदिल यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पेपर वाढवण्याचा काम या ठिकाणी सुरू. यानंतर मंजूर शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पेपर वाढवला जातो. यांच्या शुभहस्ते पेपर वाढवला जातो. या निमित्तानं उपस्थित राहिलेले आदरणीय प्रकाश मांगलेकर दादा यांच्या शुभहस्ते माननीय प्रकाश मांगलेकर दादा नागठाणे या ठिकाणी करतात. त्यानंतर सन्माननीय तौफिक भैया मुल्ला संचालक दलित कृषी उत्पन्न करावा. यानंतर मी विनंती करेन आदरणीय शशिकांत रिपाल साहेब कृष्णराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय कृष्णराव पाटील राहिलेले मी शरद यशवंत फेस्टिवल 2024 च्या निमित्तानं धन्यवाद. स्वागतम या निमित्त बळीदादा यांच्या शुभहस्ते भव्य शुभारंभ. या निमित्तानं सन्माननीय अनिल कांबळे नगरसेवक पेपर वाढवून हा सुंदर शुभारंभ या ठिकाणी करावा. आदरणीय या ठिकाणी हा शुभारंभ
आरंभ प्रारंभ या ठिकाणी मंडप शुभारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी केला जातो. यानिमित्त मनापासून धन्यवाद. माझ्या मागे सगळी भाविकांचा सन्मान सुद्धा देऊन या ठिकाणी हा सुंदर सन्मान प्रसाद केला जातो. अनेक मान्यवरांच्या वतीनं अभिनंदन इकडे आणि दोन मिळवण्याचा शॉर्ट तो घेतला की इकडं घ्यायचा. उद्घाटन समारंभ या ठिकाणी होत आहे. त्या मुलीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक 14 मे रोजी आपण पलूस इथं यशवंत फेस्टिवल 2026चं आयोजन केलेलं आहे. 14 ते 18 असा 5 दिवस हा फेस्टिवल पलूसमध्ये चालणार आहे. या फेस्टिवलमध्ये फनफेअर, त्याचबरोबर शॉपिंग महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खवय्यांसाठी फूड कोर्टसुद्धा असणार आहे. हा कार्यक्रम फार असा सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. 5 दिवसामध्ये सर्व लाईव्ह कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये थोडासा हटके आणि महाराष्ट्रात सध्या विनोदी गाजत असलेला सर्किट नाना हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा शिवप्रताप हा कार्यक्रम जवळजवळ 2 ते 3 तासाचा हा महानाट्य कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. विशेष म्हणजे 45 महिला कलाकारांच्या भूमिका याच्यामध्ये असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि अफजल खानाची भूमिकासुद्धा महिला कलाकारांनी केलेली आहे. असा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर तरुणाईसाठी आणि विशेष करून इंडियन आयडॉलमध्ये उपविजेत्या ठरलेल्या कीर्ती दांडेकर यांचाही कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. म्हणजे संगीत, नृत्य, गायन आणि त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण 5व्या दिवशी म्हणजे 18 तारखेला राज्यस्तरावर आणि देशस्तरावरती होणाऱ्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा ज्या आहेत त्याचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे लोकांना रेकॉर्ड डान्स स्पर्धासुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा शिवप्रताप हा कार्यक्रम आहेच. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या पौराणिक ज्या काही संस्कृती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गवळण असेल, वासुदेव असेल, पोवाडा असेल, भारूड असेल यासारख्या विविध कार्यक्रमांनी नटलेला गरजा महाराष्ट्र नावाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहे. हे सर्वच कार्यक्रम लाईव्ह आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आवाज रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये हा कार्यक्रम होणार नाही आहे. 50 ते 60 कलाकारांची टीम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण खास मुंबईवरून या ठिकाणी निमंत्रित केलेली आहे. राज्यस्तरावरचे आघाडीचे कलाकार या कार्यक्रमांमध्ये आहेत. हे सर्व कार्यक्रम मोफत आपल्या पलूसकरांना बघायला, ऐकायला, पाहायला मिळणार आहेत. मी आपल्या माध्यमातून निवेदन करतो की पलूस आणि परिसरातील नागरिकांनी आता सुट्ट्याचा कालावधी आहे. मुलांना सुट्ट्या आहेत, परीक्षा झालेल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक, शेतकऱ्यांचंसुद्धा कामातून थोडेसं आता उन्हाळा असल्यामुळं थोडासा शेतकऱ्यांनाही वेळ मिळतो आहे. तर सर्वांना मी आवाहन करतो की या चांगल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती द्यावी एवढीच मी विनंती आपल्या माध्यमातून करतो. आज या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ झालेला आहे. आपल्या पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडीची शर्वी पाटील नावाची मुलगी जिनं 100% गुण संपादन केले त्या विद्यार्थिनीच्या शुभास्ते आपण मंडप उभारणी केली. त्याचबरोबर पलूस आणि परिसरातील आपल्या सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि हा 5 दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वजण मिळून या कार्यक्रमाचा आनंद घेऊया एवढंच आवाहन करतो. थँक्यू, धन्यवाद.